महेंद्र, तुम्ही जोडलेले राहा। बातमी ठाण्यातून। ठाण्यामध्ये वाढदिवसाचा फलक दुचाकी स्वाराच्या डोक्यावर कोसळला। ठाण्याच्या 3 हात नाका परिसरातील ही घटना आहे। शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरींच्या कार्यकर्त्यांकडून ही फलकबाजी केली गेली होती। प्रसिद्धीच्या हव्यासासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ का सुरू आहे असा सवाल ठाणेकरांनी उपस्थित केलाय। शिवप्रताप सेनेच्या सुनील चौधरींवर पोलीस गुन्हा दाखल करणार का हाही प्रश्न आहे। मात्र पुलावर फलक कुणाच्या परवानगीनं लावला असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। तर फलक कोसळल्यानंतर शिवप्रताप सेनेच्या सुनील चौधरींना उपरती झालेली आहे। सुनील चौधरींकडून जाहीर दिलगिरी व्यक्त केली गेली आहे। धावत्या दुचाकी स्वारावर वाढदिवसाचा फलक कोसळला होता। सुनील चौधरींवर पोलीस गुन्हा दाखल करणार का हा प्रश्न कायम आहे। माजी कार्यकर्त्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरपैकी एक बॅनर अचानक खाली पडून एका महिलेच्या अंगावर पडल्याची दुर्दैवी घटना घडली। ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो। कोणालाही इजा पोचवण्याचा किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती। यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, हा फलक लावण्यासाठी परवानगी घेतली होती का आणि यासाठी परवानगी दिली होती का? जगदीश, खरं तर सकाळी ही घटना घडल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळाला आणि यानंतर विरोधक असतील, सत्ताधारी असतील, या सगळ्यांनी महापालिकेकडून या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची देखील मागणी केली आणि आज दिवसभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अनधिकृत बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत हे महापालिकेकडून देखील काढण्यात आलेले आहेत। त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची देखील मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता महापालिका या सगळ्या गोष्टींकडे कशा प्रकारे पाहते आणि या सगळ्यांवरती जो दोषी आहे त्याच्यावरती कारवाई करेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जगदीश, ठीक आहे कुणाल, तुम्ही जोडलेले राहा। बातमी नागपुरातून वाघ आल्यानं पळताना